भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून यशस्वी होण्यासाठी 5 टिप्स जाणून घ्या. गीतामध्ये जीवनाचे सार वर्णन केले आहे. गीता हे भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. गीतेमध्ये मानवी जीवन यशस्वी करण्याची सूत्रे सांगितली आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा अभ्यास करून शिकता येते. चला जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिला मंत्र, शांत स्वभावाने काम करा. भगवान श्रीकृष्ण लहानपणी अतिशय खोडकर स्वभावाचे होते. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना त्यांचा स्वभाव नेहमीच शांत राहिला. कृष्णजी हे भगवान विष्णूचे अवतार होते आणि त्यांना माहीत होते की मामा कंस त्यांना पुन्हा पुन्हा मारायचे आहे. तरीही ते शांत राहिले आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी कंसाचा प्रत्येक आघात सहन केला. हे आपल्याला शिकवते की एखाद्याने कठीण परिस्थितीतही आपला शांत स्वभाव सोडू नये. दुसरा मंत्र, साधे जीवन जगणे. भगवान श्रीकृष्ण नेहमी साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवत. गोकुळच्या राजघराण्यात लहानाचा मोठा होऊनही तो इतर सामान्य मुलांसोबत राहायचा, खेळायचा आणि हिंडायचा. त्याला आपल्या राजघराण्याचा कधीच अभिमान नव्हता. हे आपल्याला शिकवते की आपण नेहमी जमिनीशी जोडलेले राहायला शिकले पाहिजे. तिसरा मंत्र, कधीही हार मानू नका. वाईट वेळ आल्यावर त्याचे मन कधीही चिंताग्रस्त झाले नाही. प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी धैर्याने सामना केला. वाईट काळात विवेकाने वागले पाहिजे असे त्यांचे मत होते. भगवान श्रीकृष्णांनी कधीही हार मानण्याचा संदेश दिला होता. निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण शेवटपर्यंत झटत राहिले पाहिजे. चौथा मंत्र, मैत्री टिकवणे. कृष्ण आणि सुदामा यांच्यातील मैत्री कोणाला माहीत नाही. ही मैत्री केवळ दोघांमधील प्रेमामुळेच नव्हे तर एकमेकांबद्दलच्या आदरामुळेही प्रसिद्ध आहे. पण आजच्या काळात मैत्रीचा खरा अर्थ कोणालाच माहीत नाही. श्रीकृष्णाने आपले मित्र सुदामा आणि अर्जुन यांना नेहमीच साथ दिली. पाचवा मंत्र, आपल्या आईवडिलांचा नेहमी आदर करा. देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला पण त्यांचे संगोपन यशोदा आणि राजा नंद यांनी गोकुळात केले. स्वतःचे आईवडील त्यांच्यापासून दूर आहेत हे जाणून श्रीकृष्णाने त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. त्याचा आदर आणि सन्मान करण्यात कोणतीही कसर सोडू नका. त्यामुळे पालकांचा नेहमी आदर केला पाहिजे. कारण आपल्या आईवडिलांशिवाय जीवनातील कोणतीही व्यक्ती आपल्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संबंधित आहे. म्हणूनच आपण आदर केला पाहिजे. सर्वांचा आदर आणि सन्मान करा. त्यामुळे हार मानू नका, लढत रहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.